सर्व श्रोत्यांना सप्रेम जय भीम। बहुजन संघटक या चॅनलमार्फत यूट्यूब चॅनलमार्फत गेली अनेक काळापासून विविध विषयांवर चर्चा होत असते। आता हा जो विषय आहे आजचा तो स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचा, म्हणजे त्या 75 वर्षामध्ये संविधानाची किती अंमलबजावणी झाली आणि संविधानामध्ये आर्टिकल 14 नुसार अनुसूचित जातीच्या लोकांना जे आरक्षण बहाल केलेलं आहे, ज्या सवलती दिलेल्या आहेत, त्याचा 75 वर्षात किती फायदा या अनुसूचित जातीच्या लोकांना झाला किंवा त्यांची आजची स्थिती काय आहे यावर मी रमेश राक्षे माझं मत व्यक्त करणार आहे आपणा सगळ्यांना। तर ह्या 75 वर्षात किती फायदा झाला किंवा त्याचे परिणाम काय झाले आणि आजची ह्या अनुसूचित जातीच्या लोकांची परिस्थिती काय आहे याविषयी मी माझं मत आपणा समोर व्यक्त करतोय। कदाचित असं होऊ शकतं की बोलण्याच्या ओघात काही गोष्टी अशा जाऊ शकतात, तर त्याबद्दल मी प्रथमच आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो। पण गेल्या 75 वर्षामध्ये अनुसूचित जातींना संविधानामार्फत हक्क अधिकार मिळाले। त्यापूर्वीची परिस्थिती आपणा सगळ्यांना माहिती आहे। गेल्या अनेक म्हणजे हजारो वर्षापासून हा जो वर्ग आहे, म्हणजे पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग, हा पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग अनेक सुविधांपासून अनेक सेवांपासून वंचित होता। त्याला धार्मिक कारणामुळं म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेमुळं उपेक्षित ठेवलेलं होतं। त्यांना कोणत्याही म्हणजे सुविधा नाकारण्यात आलेल्या होत्या। सामाजिक सुविधा नाकारलेली होती, अस्पृश्यता होती, म्हणजे अनटचेबिलिटी होती। आणि ह्या अनुसूचित जातीच्या पूर्वाश्रमीच्या लोकांना शिवूनही घेतलं जात नव्हतं। त्यानंतर यांना शिक्षणाची बंदी होती, या अस्पृश्य लोकांना शिक्षणाची बंदी होती। हा हजारो वर्षांचा काळ हा या वर्गाला वंचित ठेवण्यात गेलेला। शैक्षणिक बंदी होती, आर्थिक बंदी होती। हे आर्थिक प्रगती करू शकत नव्हते, त्याची अनेक कारणं आहेत। धर्मव्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था अशी सांगते की हे लोक या देशातले गुलाम आहेत आणि म्हणून यांना गुलामाप्रमाणेच राहिलं पाहिजे। यांना शिक्षणाची संधी नाही, यांना सामाजिक बंधनं आहेत यांच्यावर आणि यांना आर्थिक बंधनं सुद्धा आहेत। ही हजारो वर्षापासून बंदी लावलेली होती आणि याचा परिणाम असा झाला की हा एक मोठा वर्ग भारतातला सुमारे 17-18% भारताच्या लोकसंख्येच्या इतका वर्ग हा या सगळ्या सुविधांपासून वंचित होता। बाबासाहेब आंबेडकरांनी तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947ला तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान निर्माण करण्याचं काम पुढे आलं आणि महत् प्रयासाने सुरुवातीला तर बाबासाहेबांना जी संविधान तयार करायचं होतं भारताचं, या संविधानामध्ये त्यांचा समावेशच होऊ नये अशा प्रकारचे बंधनं लावलेली होती, म्हणजे ती लागलेली होती ऑटोमॅटिक। आणि त्यामुळं माझ्या बाबासाहेबांची संपूर्ण हयात या मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा पूर्वाश्रमी अधिकार मिळवून द्यावेत, मानवाप्रमाणे त्यांना अधिकार देऊन यावेत, मानवाधिकार त्यांना देऊन यावेत, यासाठी बाबासाहेबांचे प्रयत्न होते आणि त्याच्यासाठी ते अहोरात्र झटत होते। स्वातंत्र्य मिळाल्याचं घोषित झालं आणि बाबासाहेबांना संविधान सभेवर घेण्याची वेळ आली। त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना जर संविधान सभेमध्ये घेतलं तर जे निर्माण होणारं संविधान आहे यामध्ये हिंदू धर्माचे तुकडे होतील, इथल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य वर्गाला म्हणजे अस्पृश्य वर्गाला त्यावेळच्या संधी मिळेल
आणि मग या धर्माचं वाटोळं होईल अशा प्रकारच्या अडचणी घालून बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला होता. आपण सगळे हे जाणतो आहोत. तरी सुद्धा बाबासाहेबांनी अथक प्रयत्न करून, बाबासाहेबांनी खूप महत् प्रयत्न करून संविधान सभेमध्ये आपल्याला जागा मिळवली. आणि त्यावेळेला 9 लोकांना संविधान सभेमध्ये समावेश करण्यात आला. त्यामध्ये एक बाबासाहेब आंबेडकर होते. आता हे संविधान सभा झाली, संविधान समिती झाली. आता याचा मसुदा समिती करायची वेळ आली. आपण सगळ्यांना हा इतिहास माहिती आहे, मी पुन्हा सांगत नाही, म्हणजे संपूर्ण इतिहास सांगत बसत नाही. परंतु ह्याचा एक पूर्वार्ध म्हणून आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की मसुदा समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना घेण्यात आलं. संविधान सभेत तर घेतलं आणि त्यानंतर मसुदा समितीत सुद्धा घेण्यात आलं. त्यांच्यासोबत जे 9 लोक होते, बाबासाहेबांच्या सोबत इतर 8 लोक होते, त्यांच्यामध्ये पराकोटीचे विद्वान लोक होते. बाबासाहेबांच्या इतकेच काही विद्वान असू शकतात असं सांगितलं जातं त्या मसुदा समितीच्या बद्दलचं. आणि हे विद्वान जरी असले तरी ते विद्वत्त नव्हते, म्हणजे ते मनुस्मृती आणि धर्मव्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था याचे समर्थक होते. बाबासाहेबांना नेमकं हे नको होतं. बाबासाहेबांना त्यांनी प्रयत्न केला आणि मग सरतेशेवटी त्या सगळ्या घटना आपणास माहिती आहेत. मसुदा समितीचे बाबासाहेब अध्यक्ष झाले आणि मग एक अस्पृश्य व्यक्ती भारत देशाचं संविधान तयार करणाऱ्या मसुदा समितीत आला. आता त्यांनी मसुदा तयार करायचा आणि तो भारताने मान्य करायचा, भारतीय व्यवस्थेने तो मान्य करायचा, समाज व्यवस्थेने मान्य करायचा, हा मोठा प्रसंग त्यांच्या समोर आला. त्यामुळं या बाकीच्या लोकांनी अनेक कारणांमुळं त्यांच्या कोणी परगावी गेलं, कोणी आजारी पडलं, कोणी काय झालं, अशा पद्धतीने एक अघोषित बहिष्कार घातला आणि मग ही संपूर्ण जबाबदारी बाबासाहेब यांच्यावर एकट्यावर आली. मला असं वाटतं की त्यावेळेला बाबासाहेबांना जरा बरं वाटलं असेल. का बरं वाटलं असेल की बाकीचे लोक जे मनुस्मृतीचे समर्थक होते, चातुर्वर्ण व्यवस्थेचे समर्थक होते, परंतु ते स्वतःला विद्वान म्हणून घेत होते, हे अप्रत्यक्षरित्या त्या संविधान सभेमध्ये त्यांचा हस्तक्षेप राहिला नाही. ते वेळच्या वेळेला बैठकीला येत होते. संविधान सभा संपूर्ण 350 पेक्षा अधिक लोक होते. हे संपूर्ण संविधान सभा प्रत्येक बैठकीला हजर राहत होत्या, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा बाबासाहेबांनी याच्यामध्ये संपूर्ण भारताचा, अखंड भारताचा विचार करून, अखंड भारताची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थिती लक्षात घेऊन भारताचं संविधान बनवलं आणि त्याच्यामध्ये पूर्वाश्रमीचा जो अस्पृश्य वर्ग आहे, त्याच्यानंतर जे आदिवासी आहेत भारतातले, जे मूळ निवासी आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र शेड्यूल तयार केलं, अनुसूची तयार केली. अस्पृश्य वर्गाच्यासाठी स्वतंत्र अनुसूची तयार केली आणि त्या अनुसूचीद्वारे या सगळ्या वर्गांना, जे अनेक जाती होत्या, अनुसूचित जातीमध्ये आता तर 68-69 जाती आहेत, परंतु त्यावेळेला ह्या प्रमुख अस्पृश्य गणल्या गेलेल्या ह्या प्रमुख जाती होत्या. हा जातीचा वर्ग, त्यानंतर अनेक जातींचा त्याच्यात कालांतराने समावेश होत गेला, हा मुद्दा गौण आहे. परंतु सुरुवातीला ह्या अस्पृश्य वर्गासाठी एक अनुसूची बनवली, आदिवासींची एक अनुसूची बनवली. यांच्या जातीचे उल्लेख संविधानात बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक टाळले, किंवा ज्या जातीच्या आधारावर या सगळ्या लोकांना आरक्षण किंवा सुविधा नाकारल्या गेल्या, त्या जातींचा उल्लेख सुद्धा संविधानामध्ये असू नये, अशा प्रकारचं मत बाबासाहेबांचं होतं. आणि त्यामुळे त्यांनी संविधानामध्ये जातीचा उल्लेख केला नाही. अनुसूचित जातींचा एक वर्ग केला, आदिवासींचा एक वर्ग केला आणि सर्वसाधारण एक वर्ग केला. पण त्याच वेळेला भारतातला इतर मागासवर्गीयांचा जो मोठा वर्ग आहे, ज्याची लोकसंख्या भारतीय लोकसंख्येच्या 50% पेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी
एक स्वतंत्र संविधानामध्ये एक अनुसूची तयार करून आर्टिकल 40 निर्माण करून त्या आर्टिकल 40 मार्फत बाबासाहेबांनी या इतर मागासवर्गीयांच्या हक्क अधिकारांच्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याचं ठरवलं आणि ते सरकारवर सोपवून टाकलं. अशा प्रकारे हे संविधान अस्पृश्य जातींच्या उद्धाराचं पहिलं काम, जे हजारो वर्षांपासून ज्यांना ज्या सुविधा नाकारल्या होत्या त्या एका फटकाऱ्यासरशी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणल्या आणि ते ज्या दिवशी संविधानामध्ये त्याचा समावेश झाला, संविधान मान्य झालं, त्या दिवसापासून या सगळ्या सुविधा या सगळ्या लोकांना, अस्पृश्य वर्गातल्या लोकांना लागू झाल्या. इतका काळ, अनेक वर्षांचा, अनेक शतकांचा काळ गुलामीत गेलेला हा अस्पृश्य वर्ग, कशाची जाणीव नाही, स्वातंत्र्य मिळालंय म्हणजे नेमकं काय मिळालंय याची सुद्धा कल्पना नाही. आणि हक्क अधिकारांची गोष्ट वेगळी. ज्या हक्क अधिकार नाकारले होते ते आता संविधानाने जरी देऊ केले असले तरी ते घ्यायचे कसे, त्याची अंमलबजावणी कशी करायची याबद्दलची अनभिज्ञता या अस्पृश्य वर्गांमध्ये होती. बोलता बोलता 52 साली पहिली निवडणूक झाली, 50 साली संविधान अस्तित्वाला 26 जानेवारीला 52ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली देशाची आणि तेव्हापासून संविधान लागू झालं 1950 पासून. परंतु संविधानात समाविष्ट असलेल्या कलमांची काहीही माहिती नसल्यामुळं हा अनुसूचित जातीचा वर्ग, तरी सुद्धा अनुसूचित जातींना सुविधा मिळाल्या तरी सुद्धा, संविधानात्मक हक्क मिळाला, अधिकार मिळाला तरी सुद्धा याच्याबद्दलची अनभिज्ञता, त्यामुळं यांना त्याचा लाभ घेता आला नाही. तब्बल 7-8 वर्षे 1960ला शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं. देशभर शिक्षणाचा प्रचार प्रसार सुरू झाला आणि त्यामध्ये मग ह्या अस्पृश्य जातीच्या, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, शिक्षणाचा हक्क समजू लागला आणि मग अशा प्रकारे यांना प्रत्यक्ष अधिकार मिळायला लागला. सुरुवात झाली 60 साली आणि 60 ते 70चं दशक हे या वर्गातल्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य वर्गांच्यासाठी, म्हणजे आजच्या अनुसूचित जातींच्यासाठी 10 वर्षांचा काळ हा प्राथमिक शिक्षण घेण्यातच गेला, प्राथमिक शिक्षण समजून घेण्यात गेला आणि प्राथमिक शिक्षण घेण्यात गेला. त्यानंतरचा काळ जो आहे 70 ते 80चा काळ, हा या काळामध्ये अस्पृश्य वर्गांमधल्याच काही जाती, ज्यांना अस्पृश्य समजलं गेलेलं होतं, त्याच्यातल्या काही मोजक्या जाती यांना प्रत्यक्ष लाभ मिळायला सुरुवात झाली. यांच्या शिक्षणाची प्रगती जी अत्यंत 0% होती ती हळूहळू वाढायला लागली, 0.5%, मग नंतर 1% आली. अशा पद्धतीने ही प्रगती होत गेली. याच दरम्यान अनुसूचित जातीमध्ये इतर सर्व अनेक जातींचा, ज्या 58-59 जाती आता आहेत अनुसूचित जातीमध्ये, या जातींचा अनेक वेळेला थोड्या जातींचा समावेश अनुसूचित जातीमध्ये होत गेला. मात्र या अनुसूचित जातीपैकी महार म्हणजे आजचे नवबौद्ध, आजचे बौद्ध आणि पूर्वाश्रमीचे आणि आजचेही जवळजवळ अस्पृश्य ठरलेले, मात्र संविधानाने त्यांची अस्पृश्यता काढून टाकलेली असे मांग लोक म्हणजे मातंग लोक, चर्मकार समाज, बौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी अशा इतर जाती यांना ह्या आरक्षणाचा फायदा मिळू लागला. मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाच्या लोकांनी, कारण बौद्ध समाजाच्या लोकांनी, बौद्ध धर्मीय लोकांनी त्याचा जास्त फायदा का घेतला, तर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण हयात या लोकांना शहाणं करण्यात, या लोकांना जागृत करण्यात घालवलेली होती. आणि हे अत्यंत दुर्दैवाने सांगावं लागतंय की ज्या जातीचा नेता त्या जातीच्या लोकांचं त्यांना पाठबळ मिळतं आणि मग त्या जातीच्या लोकांमध्ये आपल्या नेत्याच्या
आदर्श मार्गावरून जाण्याचा त्या जातीचे लोक प्रयत्न करतात, तो झाला. हे चूक नाही, हे चूक नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एकट्या महार जातींसाठी काहीच केलं नाही किंवा आजच्या बौद्धांच्यासाठी काहीच केलेलं नाही. हे संपूर्ण अनुसूचित जातीसाठी केलेलं आहे. त्याचा लाभ आजच्या काळात जर आपण विचार केला तर बौद्धांच्या खालोखाल मातंग लोक त्याचे जास्त लाभार्थी आहेत. मातंग लोक जास्त लाभार्थी आहेत. आणि हा या अनुसूचित जातीला मिळालेल्या संविधानात्मक अधिकाराचा, हक्कांचा हा अत्यंत मौलिक असा विषय आहे. त्यांना लाभ मिळाला, ते लाभार्थी बनले. त्यांच्या खालोखाल आता चर्मकार आहे, मग वाल्मिकी समाज आहे. देशभर वाल्मिकी समाजाचं अस्तित्व आहे. मातंग समाज महाराष्ट्रापुरता आहे, अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रातून जे स्थायिक झालेले आहेत ते आहेत. आणि आता काय लोक अनेक सांगतात की इतर प्रांतांमध्ये सुद्धा मातंग आहेत वगैरे वगैरे, पण त्यांची जातींची नावं, त्यांचे व्यवसाय हे सगळे वेगळे आहेत. परंतु वाल्मिकी समाज हा जो मेहतर समाज आहे हा संपूर्ण देशभर आहे. आणि या देशभराच्या लोकांना याची जागृती झाल्यानंतर, वाल्मिकी जातीमध्ये संविधानाची जागृती झाल्यानंतर त्यांच्या समाजाला सुद्धा संविधानाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. आजही यांचे काही अधिकारी IAS, IPS अशा वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. अशा पद्धतीने या संविधानाचे उपयोग आता मिळू लागलेले आहेत. ही प्रगती ज्या वेळेला इथल्या प्रस्थापित वर्गांच्या लक्षात आली की संविधानामुळे अनुसूचित जातीचे अधिकारी वाढू लागलेले आहेत, अनुसूचित जातीचे IAS, IPS आणि या वर्गातले अनेक अधिकारी पुढे येऊ लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झपाट्याने होतोय, हे त्यांच्या लक्षात, प्रस्थापित व्यवस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मग आरक्षणाच्या विरोधात बोंबा मारायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी आरक्षणाच्या विरोधात आंदोलनं झाली, मोठमोठी आंदोलनं झाली, मोठमोठ्या दंगली झाल्या. अनुसूचित जातींना विरोध करण्यासाठी, राखीव जागांना विरोध करण्यासाठी अनेक दंगली झाल्या. संपूर्ण भारतभर ह्या दंगली पसरल्या होत्या. खूप मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. गुजरातमध्ये तर इतकी मोठी दंगल झाली अनुसूचित जातीच्या साठीची, विरोधातली. बिहारमध्ये अनुसूचित जातीतल्या ह्या आरक्षणाच्या साठी विरोध करणाऱ्या बैठका झाल्या. एवढंच नव्हे तर बिहारच्या विधानमंडळात सुद्धा तथाकथित प्रस्थापित वर्गाच्या आमदारांनी प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला की बिहार राज्यापुरत्या तरी ह्या अनुसूचित जातींच्या सवलती बंद कराव्यात, त्यांना विरोध करावा म्हणून अशी आंदोलन झाली. विधान भवनामध्ये ही आंदोलनं झाली. परंतु मात्र बाबासाहेबांनी संविधानामध्ये अशी एक मेक मारून ठेवलेली आहे आजही. त्याच्यामुळं हा विरोध जुमानला गेला नाही. त्यावेळच्या सरकारांनी या घटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. ते त्यांना करता येत नव्हते. अशी कायदेशीर बाब बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणलेली आहे. अनेक वेळेला असे प्रयत्न झाले संविधानामध्ये बदल करावा अशासाठी. संसदेमध्ये सुद्धा प्रस्थापित वर्गाच्या लोकप्रतिनिधींनी अशी बिलं आणण्याचा प्रयत्न केला. ही संविधानाचं आम्हाला मान्य नाही, कारण आम्ही संविधान मानतो ते मनुस्मृती नावाचं संविधान मानतो. आणि मनुस्मृतीमध्ये अनेक 4 वर्ण आहेत मनुस्मृतीनुसार. त्या 4 वर्णानुसार शूद्र वर्ण, आता शूद्र वर्ण म्हणजे कोण, सगळ्यांना असं वाटत होतं पूर्वी, काही वर्षांपूर्वी, की शूद्र वर्ण म्हणजे केवळ पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग. परंतु संविधानामध्ये या अनुसूचित ह्या इतर मागासवर्गीयांची शूद्र वर्णाची व्याख्या करण्यात आलेली आहे. हे सगळे आत्ताचे जे OBC आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, यांचा समावेश शूद्र वर्णामध्ये आहे. असं स्पष्ट झाल्यानंतर याबद्दलची जागृती झाली आणि मग इतर मागासवर्गीय हा OBCंचा वर्ग अस्तित्वात आला. त्यांना OBCंचे हक्क अधिकार संविधानाने
दिल्यामुळं त्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली. विषय आपला ओबीसींचा नाही, अनुसूचित जातींचा आहे. परंतु ओघाने मी आपल्याला हे सांगू इच्छितो की इतर सगळ्या जातींना, देशातल्या अनुसूचित जातींना तर फायदा झाला, आदिवासींना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. परंतु आजही संपूर्ण देशातला आदिवासी वर्ग जल, जमीन आणि ह्याच्यासाठी झगडत आहे, त्याच्यासाठी झगडत आहे. त्यांनाही अजून आरक्षण पूर्णपणे मिळालेलं नाही. आता अनुसूचित जातींचा प्रश्न आहे, त्याच्या विरोधात जी आंदोलनं झाली, हे आरक्षण रद्द करा म्हणून झाली. संविधानामध्ये तसे बदल करण्याचा प्रयत्न झाला आणि काही लोकप्रतिनिधींनी तर संसदेच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्यांच्या विधानसभा सदस्यांमध्ये असतील, राज्यसभा विधान परिषद सदस्यांमध्ये असेल, अनेक विरोध निर्माण करण्यात आले या सवलतींच्यासाठी. परंतु याच्यावर काही उपयोग झाला नाही. अनेक लोकप्रतिनिधींनी संविधानाचा जाहीर निषेध केला. आम्ही हे संविधान मानत नाही. एक कुठल्या तरी पीठाचे, आता कोणतं पीठ मला माहित नाही, त्यांनी त्या शंकराचार्यांनी सांगितलं की आम्ही भारताचं संविधान मानत नाही, आमचं संविधान हे मनुस्मृती आहे. संविधानामध्ये अशी तरतूद आहे की जे लोक संविधानाला विरोध करतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. पण हे प्रस्थापित व्यवस्थेचे प्रमुख धर्म मार्तंड हे ज्या वेळेला सांगतात की संविधानाला आमचा विरोध आहे, आम्हाला हे संविधान मान्य नाही, त्यावेळेला इथलं प्रस्थापित विचारांचं सरकार संविधानामध्ये अशी मेक मारून ठेवली असल्यामुळं बाबासाहेबांनी या प्रस्थापित वर्गाच्या प्रतिनिधींना सुद्धा संविधानामध्ये आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये, त्यांच्या तरतुदींमध्ये, त्यांच्या सुविधांमध्ये कुठलाही हस्तक्षेप करता आला नाही, यानंतरही करता येणार नाही. ही परिस्थिती आहे. तरी सुद्धा इतकं मोठं संरक्षण अनुसूचित जातींना असताना सुद्धा या विरोधात संविधानाला बाजूला ठेवून खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आरक्षणामुळे सरकारी नोकऱ्यातील अनुसूचित जातींच्या जागा आता संपुष्टात आलेल्या आहेत. खाजगीकरण लागू झालं मोठ्या प्रमाणात. खाजगीकरण लागू झाल्यामुळे अनुसूचित जातींच्या सगळ्या नोकरीचे अधिकार हे संपुष्टात येऊ लागलेले आहेत, जवळजवळ ते नष्ट झालेले आहेत. खाजगीकरणामुळं शाळा कॉलेजांचं सुद्धा खाजगीकरण झालंय. सगळी महाविद्यालय वेगवेगळ्या खाजगी संस्थांच्या मालकीची झालेली आहेत. या महाविद्यालयांमध्ये सुद्धा अनुसूचित जातींना जे आरक्षण होतं, प्रवेशासाठी आरक्षण होतं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतं, नोकऱ्यांमधल्या प्रमोशनसाठी आरक्षण होतं, हे तर थांबलं. शिक्षणामधलं आरक्षण सुद्धा खाजगीकरण आल्यामुळं, मी महाविद्यालयांचं सांगतो असं नाही, तर खाजगी शाळा, ज्या खाजगी संस्थांच्या ज्या शाळा आहेत आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, या शाळांमधून सुद्धा अस्पृश्य जातीच्या, म्हणजे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीच्या लोकांना आणि आजच्या अनुसूचित जातीच्या लोकांना प्रवेश मिळत नाहीत. हे इतकं मोठं षडयंत्र, हे संविधान आणि संविधानातलं आरक्षण संपवण्याच्यासाठी ही प्रस्थापित वर्गाची तरतूद आहे. याच्या विरोधात संपूर्ण देशभर आता जागृती होत आहे. आता तर आपण पाहतोय, आता प्रत्यक्ष पाहतोय आपण की अनेक तरुण लोक शिकलेले आहेत, उच्च शिक्षित झालेले आहेत, परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री सांगतात की त्यांनी पकोडे तळावेत आणि चहा विकावा रेल्वे स्टेशनवर, आणि अशा प्रकारचे सगळे ते सांगतायत. म्हणजे पुन्हा ही व्यवस्था, संविधान जरी अस्तित्वात असलं तरी संविधानाला हात न लावता, कारण आमच्या नेत्यांनी सांगितले संविधानाला जर हात लावाल तर हात कलम करू. आता ते घाबरले, हात लावला तर आपल्या हात कलम होतील, म्हणून हात न लावता संविधान निष्प्रभ कसं होईल, त्याच्यातलं आरक्षण निष्प्रभ कसं होईल, या हेतूने त्यांनी खाजगी संस्थांना मोठ्या प्रमाणात मान्यता दिली. आता शैक्षणिक संस्था ह्या शिक्षण प्रसाराचं काम
करणं सोडून द्या. आता हा फक्त धंदा झालेला आहे, बाजार झालेला आहे आणि याच्यामुळं हजारो लाखो तरुण, उच्च शिक्षित तरुण यांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि नोकऱ्या नसल्यामुळं हा आजही त्याच गर्तेत आहे. आणि अशी शिकलेली मुलं, तरुण मुलं, अनुसूचित जातीच्या बद्दलच मी सांगतोय, अनुसूचित जातीतली उच्च शिक्षित तरुण हे सगळे उच्च शिक्षित तरुण खाजगी नोकऱ्या करत आहेत. 10,000 15,000 रुपयांवर ते नोकऱ्या करत आहेत. अशा पद्धतीने शिक्षणावर घाट घातला. शिक्षणातलं आरक्षण संपवलं, नोकऱ्यातलं आरक्षण संपवलं. आणि आता ज्याच्याबद्दलची सतत मागणी होती, एक गैरसमज कसा आहे पहा, संपूर्ण भारतातल्या लोकांचा म्हणजे प्रस्थापित वर्गांचा समज असा आहे आणि काही जर त्याला अपवाद असं म्हणू आपण, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा सुद्धा असा समज आहे, गैरसमज आहे की हे शिक्षण विषयक, सामाजिक विषयक, आर्थिक विषयक जे आरक्षण आहे संविधानाने दिलेलं आहे ते केवळ 10 वर्षांसाठी आहे. हे संपूर्ण चूक आहे, संपूर्ण चूक आहे. याच्याबद्दलची मागणी प्रत्येक वेळेला केली जाते की हे आरक्षण 10 वर्षासाठी नाही, ते कायम असलं पाहिजे. हे ठरलेलं आहे, संविधानानेच ठरवलेलं आहे, त्याच्यात बदल होणार नाही. परंतु एक हेतुपुरस्सर गैरसमज निर्माण करण्याच्यासाठी हे सांगतात की हे आरक्षण केवळ 10 वर्षांसाठी आहे. आता असं का सांगतात तर हे 10 वर्षांचं आरक्षण अनुसूचित जातींना आणि इतर लोकांना सुद्धा, अनुसूचित जातींना केवळ 10 वर्षांच्यासाठी राजकीय आरक्षण आहे. राजकीय आरक्षण म्हणजे विधानसभा, लोकसभा याच्यातल्या ज्या निवडणुका होत्या, या निवडणुकांमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण आहे. ते 13%, 15%, 17% ज्या ज्या राज्यांप्रमाणे आहे ते त्यांना आजही लागू आहे. आणि कोणीही मागणी करत नाही आमचं राजकीय आरक्षण वाढवा म्हणून. परंतु राजकीय आरक्षण मुद्दामपणे वाढवलं जातं, कारण या लोकांनी केवळ राखीव जागांवरूनच निवडून यावं आणि त्यांची संख्या तुटपुंजी असावी. बाबासाहेबांनी यावर अत्यंत चांगला मार्ग दिलेला होता. 1930च्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी दुहेरी मतदानाचा आणि स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह धरला होता. तो मंजूर झाला होता. परंतु आपल्या देशातले जे महान नेते आहेत, ज्यांना आपण सगळे राष्ट्रपिता संबोधतो, त्या राष्ट्रपित्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं आरक्षण मला मान्य नाही, मला हे आरक्षण मान्य नाही. हा वर्ग हा अस्पृश्यच राहिला पाहिजे, याच्यात बदल होता कामा नाही. म्हणून त्यांनी या स्वतंत्र मतदारसंघाला आणि दुहेरी मतदानाच्या अधिकाराला विरोध केला. हे तिथे रद्द झाले. आणि मग सरकारने, केंद्र सरकारने त्यावेळेला जे कोणी सत्तेवर असतील ते, पण त्यांचे सर्वा तर हे मोहनदास करमचंद गांधी होते, यांनी आरक्षणाची तरतूद आणली. अनुसूचित जातीच्या लोकांना दर 10 वर्षांनी आरक्षण द्यावं आणि या 10 वर्षात त्यांचे किती लोकप्रतिनिधी विधानभवनात, विधानमंडळात किंवा संसदेत जातात याची चौकशी करून हे आरक्षण त्यांना देण्यात यावं. अशा पद्धतीची तरतूद संविधानामध्ये केल्यामुळं केवळ राजकीय आरक्षण हे 10 वर्षांच्यासाठी आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचं सुद्धा आरक्षण, जो धर्म ज्याला वाटेल त्याला तो धर्म स्वीकारण्याचा, त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार संविधानाने अनुसूचित जातींना दिलेला आहे. आता त्याच्या विरोधातही सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. हे जे आरक्षणाच्या विरोधात आलेलं जे हे बालंट आहे, हे जे षडयंत्र आहे, हे षडयंत्र इथे हेतुपुरस्सर रुजवलं जाते. त्याचं कारण काय आहे, का रुजवलं जात आहे? कारण इथला जो प्रस्थापित वर्ग आहे, ज्याला आता आजचं केंद्र सरकार हिंदुत्व संबोधत आहे, संपूर्ण RSS, त्यांच्या सगळ्या उपशाखा, त्यांच्या अपशूट ऑर्गनायझेशन्स हे सगळं सांगतात की हिंदुत्व, हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्यासाठी संघ
बजरंग दल आणि हे सगळे बीजेपीची पिलावळ जे आहे भारतीय जनता पक्षाची, असं बोलायला काही हरकत नाही. कारण यांच्या माध्यमातूनच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार जोरदार भारतभर सुरू झालेला आहे. आणि ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय आहे, हिंदू धर्म म्हणजे काय आहे याची जाणीव नाही, याची संपूर्ण माहिती नाही, ते हिंदुत्वाचा जोरदार प्रचार करतात, त्याचा आग्रह धरतात. आणि परिणामी हा जो अनुसूचित जाती जमातीचा आदिवासींचा वर्ग आहे, ओबीसींचा वर्ग आहे, याच्या विरोधात देशभर वातावरण निर्मितीचं काम यांच्या मार्फत केलं जातं. वास्तविक हिंदू धर्म हा हिंदू धर्म नाही, हा विषयांतर होत नाही, मला माहीत आहे. हिंदू धर्म हा हिंदू धर्म नाही, हा केवळ ब्राह्मण धर्म आहे, हा केवळ ब्राह्मण धर्म आहे. आणि ब्राह्मणांना इतर सगळ्या अनुसूचित जाती असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील यांचं संरक्षण पाहिजे म्हणून ह्या सगळ्यांचं हिंदूकरण केलं जात आहे. मात्र ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेला जातीवरून आरक्षण न देता वर्गावरून आरक्षण दिलेलं आहे. या अनुसूचित जातीच्या लोकांना, आदिवासींना, ओबीसींना जे आरक्षण आहे ते जातीच्या संबंधावरच दिलं जातं, हे वर्गावर दिलं जात नाही, जातींवर दिलं जातं. याची तरतूद संविधानात नाही, परंतु हे असं अशा पद्धतीचं प्रचार केला जातो की या जातींना आरक्षण दिल्यामुळे या जाती अनेक प्रकारचे सगळे ते दूषणं लावतात, सगळ्या त्यांना अनुसूचित जातींच्या या सगळ्या लोकांना विरोध करत असतात. अशा पद्धतीने हे आता खूप मोठा अडसर या हिंदुत्वाचा आणि हिंदू विचारसरणीचा म्हणजे ब्राह्मणी विचारसरणीचा या लोकांमध्ये आलेला आहे. वास्तविक पाहता आपण जर तसं बारकाईने पाहिलं तर इतर मागासवर्गीयांमधल्या ज्या सगळ्या जाती आहेत, अनेक जाती आहेत, त्याची आकडेवारी मान्यवर कांशीरामजींनी सांगितलेली आहे. 3742 जाती ह्या इतर मागासवर्गीयांच्या आहेत. ह्या सगळ्या मागासवर्गीयांच्या जाती ह्या ओबीसी जाती आहेत आणि ह्या ओबीसी जातींची लोकसंख्या भारतात 52% पेक्षा जास्त आहे, म्हणजे 60-65% दरम्यान आहे. हा संपूर्ण वर्ग जर हिंदू धर्मामधून बाजूला झाला किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना हिंदू म्हणून पुन्हा सक्रिय करावं आणि मग अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासींच्या आरक्षणाला हिंदुत्व म्हणून विरोध करावा. हे षडयंत्र आता इथं ह्या शासन व्यवस्थेमार्फत सुरू आहे. तर याच्या विरोधात संपूर्ण देशभर जागृती करणं खूप महत्त्वाचं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा सगळ्यांच्या जीविताचा प्रश्न आहे. अनुसूचित जातींना जे आरक्षण आहे हा जीविताचा प्रश्न आहे. अनुसूचित जातींच्या आज शिक्षणाचं इतकं झपाट्याने प्रगती होत आहे शिक्षणाची, याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना शिक्षणाचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे. आता होण्याचा काळ आहे. अशा वेळेला याला अटकाव करण्यात येतोय. अनुसूचित जातीच्या लोकांना, विद्यार्थ्यांना, लहान मुलांना 5व्या वर्गापासून, 1ल्या वर्गापासून आता आल्या सगळ्या त्या अंगणवाड्या आल्या, बालवाड्या आल्या. बालवाड्यांमध्ये सुद्धा तुमची जात विचारल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळत नाही. आणि अनुसूचित जातीच्या लोकांना अंगणवाडी काय, बालवाडी काय, 1ल्या वर्गात सुद्धा प्रवेश मिळणं दुरापास्त झालेलं आहे. आणि मग लाखो रुपयांची फी आकारून या धनदांडग्यांच्या हातात ही सगळी शिक्षणाची सूत्र गेल्यामुळं, शिक्षणाचं आता जवळजवळ खाजगीकरण होऊ पाहत असल्यामुळं यांना ह्या शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत. मागच्या टर्मला आपणाला सगळ्यांना माहिती आहे की अंबानी कोणीतरी होता आणि अंबानीला भारताचं शैक्षणिक धोरण काय असावं याच्यासाठी त्याची त्या आयोगावर नेमणूक केली किंवा त्याचा जो समिती होती त्याच्यावर त्याची नेमणूक केलेली होती. बघा, अंबानी हा उद्योगपती, मोठा भांडवलदार, आणि या भांडवलदारांनी तिला सगळ्या उपेक्षित जातींना, वंचित जातींना हजारो वर्षापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. यांच्या हातात आता शिक्षणाची सूत्र जाऊ पाहत आहेत, गेलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता यांचं शिक्षणावर दडपण आहे, यांचा शिक्षणावर दबाव आहे, शिक्षण व्यवस्थेवर दबाव आहे. याच्यामुळं आता यापुढे
अनुसूचित जातीतले विद्यार्थी, तरी सुद्धा अनुसूचित जातीतले विद्यार्थी चिकाटीने बाबासाहेबांच्या तस्विरीकडे पाहून, बाबासाहेबांच्या तस्विरी खाली त्यांच्या डिग्र्या पाहून आम्ही या पद्धतीने शिक्षण घेऊ अशा प्रतिज्ञा करतायत. आज सुद्धा माध्यमिक शाळांच्या माध्यमातून, उच्च माध्यमिक ह्याच्या वर्गातून हे विद्यार्थी कसोशीने प्रयत्न करतायत, पुढे येण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आता त्यांना प्रवेशच नाकारला जातोय, त्यामुळे त्यांना या संधी उपलब्ध होणार नाहीत या पुढच्या काळात. मी सांगतोय म्हणजे बाबासाहेब म्हणत होते की ज्या समाजामध्ये वकील, डॉक्टर्स, इंजिनियर आहेत त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय कधीच राहणार नाही, अशा पद्धतीचं सांगतायत बाबासाहेब. परंतु आता हेच वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक हे आता पुढच्या काळात होतील का, असा खूप मोठा प्रश्न भारतीय व्यवस्थेपुढे, भारतीय समाज व्यवस्थेपुढे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जातींच्या पुढे हा मोठा प्रश्न आलेला आहे. आता याच्यावर मार्ग काढण्याच्यासाठी संसदेमध्ये आणि विधान भवनांमध्ये, विधानमंडळांमध्ये आम्हाला अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण आहे. आमचे प्रतिनिधी तिथे निवडून जातात. आमचे प्रतिनिधी ज्या वेळेला विधान भवन, विधान मंडळ, तिथं काय केलं जातं, कायदे निर्माण होतात. तिथे धोरण ठरवलं जातं, शैक्षणिक धोरण ठरवलं जातं, सामाजिक धोरण ठरवलं जातं, आर्थिक धोरण ठरवलं जातं. हे धोरण ठरवत असताना तिथला प्रस्थापित वर्ग आमचे जे प्रतिनिधी गेलेले असतात, प्रतिनिधी निवडून गेलेले असतात आमच्या मतांवर, हे आमचे प्रतिनिधी राहत नाहीत, ते त्या त्या पक्षांचे प्रतिनिधी राहतात आणि त्या त्या पक्षांच्या उमेदवारीवर ते निवडून आलेले असल्यामुळं त्या पक्षाचा त्यांच्यावर दबावही असतो आणि दबाव नसला तरी हे प्रामाणिकपणे आणि अत्यंत नम्रपणे या पक्षाचं, त्यांच्या राजकीय पक्षांचं ते काम करत असतात. अशा पद्धतीची या राजकीय स्वातंत्र्याची सुद्धा गळचेपी झालेली आहे. आमचे लोकप्रतिनिधी निष्प्रभ ठरतात किंवा त्यांना निष्प्रभ ठरवलं जातं. काही प्रतिनिधी प्रयत्न करतात परंतु त्यांचाही आवाज या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या प्रतिनिधींच्या समोर दबला जातो, त्यामुळे त्यांनाही काही करता येत नाही. मागच्या वेळेला चिदंबरम ज्या वेळेला भारताचे अर्थमंत्री होते त्यावेळेला अनुसूचित जातींच्या कल्याणाचा निधी ठरवण्याच्यासाठी, किती निधी असावा याची तरतूद करण्याच्यासाठी अनुसूचित जातीच्या खासदारांना त्यांनी संसदेमध्ये बोलावलं, वेगळी बैठक घेतली त्यांची आणि त्याच्यामध्ये जे 119 किंवा आणखीन काय जो आकडा असेल तो अनुसूचित जातीच्या खासदारांचा, एवढे खासदार उपस्थित राहणं अपेक्षित होतं. मात्र अगदी तुटपुंजे खासदार तिथे प्रतिनिधी अनुसूचित जातींचे उपस्थित राहिले आणि मग जो निधी अनुसूचित जातींच्यासाठी मिळायला पाहिजे होता, हक्काने मिळायला पाहिजे होता, ज्याची संविधानामध्ये तरतूद आहे, तो निधी मिळाला नाही. त्यामुळं या समाजाची परत एकदा अधोगती झालेली आहे. पुरेसा निधी दिला जात नाही आणि जो अनुसूचित जातीच्या विकासासाठी निधी दिला जातो तो सुद्धा 100% त्या वर्गाच्या विकासासाठी वापरला जात नाही. त्याच्यातला काही % निधी वापरला जातो आणि बाकीचा सगळा निधी हा वेगवेगळ्या विकास कामांच्यासाठी, म्हणजे इतर विकास कामांच्यासाठी ज्यात अनुसूचित जातींचा बिलकुल समावेश नसतो अशा विकासासाठी, म्हणजे देशाच्या विकासासाठी हा गोंडस शब्द वापरून हा निधी तिकडे वळवला जातो. हे अनुसूचित जातीच्या लोकांच्या समोर गेल्या 75 वर्षात आलेलं वास्तव आहे. आज सुद्धा जे अनुसूचित जातीच्या लोकांच्यासाठी केंद्र सरकारच्या भरपूर योजना आहेत, त्याचा वेगळा स्वतंत्र निधी आहे, अनेक योजना आहेत, विशेष घटक योजना आहे, स्पेशल कंपोनेंट प्लॅन, त्याच्यात वेगळा निधी असतो. एकूण टोटल अनुसूचित जातींच्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, सामाजिक विकासासाठी, अस्पृश्यता निवारणासाठी, जातीभेद नष्ट करण्याच्यासाठी जो निधी दिला जातो, आंतरजातीय विवाहांना प्राधान्य देण्यासाठी जो
निधी दिला जातो तो आजही शाश्वत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी शेवटी अंमलबजावणी करणारं प्रस्थापित सरकार असल्यामुळं हे प्रस्थापित सरकार हा निधी या सगळ्या लोकांच्यासाठी खर्च होत नाही, तो वापरला जात नाही आणि त्यामुळं अनेक उदाहरणं अशी घडलेली आहेत की हा निधी पुन्हा जो शिल्लक राहतो इतर देशाच्या विकास कामांसाठी वापरून सुद्धा आणि तुटपुंजा निधी अनुसूचित जातीच्या विकासासाठी वापरून सुद्धा जो शिल्लक राहतो तो पुन्हा सरकारकडे वर्ग करण्यात येतो। इतकी दुर्दैवी अवस्था संविधानाचं अस्तित्व असल्यामुळं, संविधानाचं संरक्षण असल्यामुळं सुद्धा ही परिस्थिती अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये आहे। याचं एकमेव कारण म्हणजे या देशातली सत्ता नेहमीच गेल्या 75 वर्षात या प्रस्थापित वर्गाच्या हातात राहिलेली आहे, प्रस्थापित वर्गाच्या हातात राहिलेली आहे। मी विषयांतर करत नाही, पण आता आपण जे पाहतोय महाराष्ट्रभर आणि देशात सुद्धा काही ठिकाणी आता हे आंदोलन पोहोचलंय, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायला पाहिजे, मिळालंच पाहिजे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींच्या अनुसूचित इतर मागासवर्गीयांच्यासाठी संविधानामध्ये आर्टिकल 40 ची निर्मिती केलेली आहे, 340 ची, आणि त्या 340च्या आर्टिकल प्रमाणे या सगळ्या लोकांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा आहे, अशी अपेक्षा आहे। त्याचा सर्वे केला जातो, त्याचं सगळी माहिती गोळा केली जाते आणि मग त्या जातींना त्या इतर मागासवर्गीय आहेत असं संबोधून त्यांना आरक्षण दिलं जातं। परंतु गेल्या 75 वर्षात हे असं फारसं घडलेलं नाही आणि त्यामुळं आज महाराष्ट्रात मराठा समाज स्वतंत्र आरक्षणासाठी उभा राहिलेला आहे। आता हे जर पाहिलं, मी अगोदरचा माझा मुद्दा तोच आहे की सत्ता ही नेहमी प्रस्थापित वर्गांच्या हातात असल्यामुळं आणि महाराष्ट्राची सत्ता आजपर्यंत मराठा वर्गांच्या हातात असल्यामुळं, मराठा जातीच्या, आता मराठा जात नाहीये, ही कुणबी जात आहे, कुणबी जात आहे, परंतु आता मराठा म्हणून घेऊ लागलेले आहे। हे सगळं इतिहास आपल्याला माहिती आहे। पंजाबराव देशमुखांनी सुद्धा बाबासाहेबांना भेटून याच्यामध्ये या जातीचा समावेश करा, कुणबी जातींचा समावेश करा म्हणून मागणी केली होती। त्यावेळेला महाराष्ट्रातल्याच काही मराठा नेता मंडळींनी आम्ही कुणबी नाही, आम्ही मराठा आहोत अशी भूमिका घेऊन त्याला विरोध केला होता। त्यामुळे आजची ही परिस्थिती झालेली आहे आणि आज देखील आणि 75 वर्षात सुद्धा महाराष्ट्राच्या राज्याच्या 1960 नंतरच्या राजकीय सत्तेवर सुद्धा मराठा जातीचाच वर्ग आहे, त्यामुळं हा वर्ग उपेक्षित राहिलेला आहे। आता याची कारणं शोधणं गरजेचं आहे, तो आजचा विषय नाही, परंतु तरी सुद्धा प्रस्थापित वर्गांच्या हातात सत्तेची अंमलबजावणी करण्याचं काम असल्यामुळं या सगळ्या जाती वंचित राहिलेल्या आहेत, आजही वंचित राहत आहेत। आणि अनुसूचित जाती आत्ता जी प्रगती दिसत असेल, आता जे प्रगती दिसत असेल याचा सर्वे करावा, किती लोकांना। आम्ही अनेक वेळेला अशी मागणी केली, आमच्या सामाजिक संघटनांनी अनेक वेळेला माहिती अशी मागणी केली की या जातींना मिळालेल्या आरक्षणाचा लाभ कोणत्या जातींना किती मिळाला याची आकडेवारी जाहीर करावी। आता ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी या देशात एकूण जाती किती आहेत हे लक्षात यायला पाहिजे। त्याच्यासाठी मान्यवर कांशीरामजींनी सांगितलं होतं की देशात जातवार जनगणना झाली पाहिजे, जातवार जनगणना झाली पाहिजे। आणि जातवार जनगणना कशासाठी, तर या जातींची लोकसंख्या किती आहे आणि या सत्तेचा उपभोग कोणत्या जातीला किती प्रमाणात होतोय हे आहे। सरळ सरळ दिसतंय, सगळ्या सुप्रीम कोर्टानेच ठरवलेलं आहे, ती मर्यादा घालून दिलेली आहे की आरक्षणाची मर्यादा 50% राहील आणि मग 50% उरलेली 50% कोणत्या वर्गांसाठी, अनुसूचित जाती आहे, आदिवासी आहे, इतर मागासवर्गीय आहे, अल्पसंख्याकांना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे। ह्या जातींना 50% आरक्षण आहे आणि मग ह्या जाती वगळल्यानंतर राहतो कोणता वर्ग, या जातीला 50%। हा अन्याय सरळ सरळ दिसत असताना मान्यवर
कांशीरामजींनी सांगितलं की ह्याची जातवार जनगणना झाली पाहिजे. आणि आता बिहार राज्याने तर 75% पर्यंत मर्यादा, आपल्या आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे. आम्ही अपेक्षा करू की महाराष्ट्राचं सरकार सुद्धा, आजचं सरकार जाता जाता, कालावधी थोडा राहिलेला आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकांना महाराष्ट्रातल्या, तर हे सरकार आज ना उद्या जाणारच आहे. या जाता जाता यांनी ही आरक्षणाची मर्यादा पुन्हा 75% करावी, तर या सगळ्या जातींना योग्य न्याय मिळेल. आणि योग्य आकडेवारी जाहीर झाल्यानंतर, जात निहाय जनगणना झाल्यानंतर मग सर्व जातींना त्यांचा हक्काचा वाटा, अधिकाराचा वाटा तो मिळू शकतो. त्याला कुणीही पायबंद घालू शकणार नाही. आणि ज्या अल्पसंख्य जाती ठरतील त्यांना त्यांच्या प्रमाणात आरक्षण दिलं जाईल. अशा पद्धतीने या देशामध्ये ही विभागणी किंवा वाटणी आरक्षणाची व्हायला हवी. या देशातला जर वर्ग पुढे जाता, काय त्याला शब्द आहे, देशा काय तो महागुरु बनायचा असेल आणि आगामी काळामध्ये या देशाची प्रगती इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबर व्हायची असेल तर ह्या गोष्टी करणं इथल्या शासनाला गरजेचं आहे. त्यांनी हे करावं. अशासाठी संपूर्ण देशभर आता आंदोलनं सुरू झालेली आहेत. त्याच्यामध्ये माझी विशेषतः अनुसूचित जातीच्या लोकांना तर एक विनंती आहेच की त्यांनी, आता संविधान खतऱ्यात आहे, संविधानाला धोका निर्माण झालेला आहे, लोकशाही धोक्यात आहे. संविधान म्हटलं की यांना असं वाटतं की हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, त्यामुळं हा दलित वर्ग, अनुसूचित जातीचा वर्ग, हा वर्ग संविधानाचं समर्थन करतोय. परंतु मी तर असं म्हणेन की संविधान, आजचं जे संविधान आहे हे जसंच्या तसं बाबासाहेबांच्या शिवाय दुसऱ्याने जरी कोणी केलं असतं, निर्माण केलं असतं, तरी आम्ही सगळ्या वर्गाने त्या संविधानाचं स्वागत केलं असतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या सर्व दुःखांची जाणीव होती. त्यांना आमचा खरा विकास कशात होईल हे सगळं माहीत होतं. त्यामुळं त्यांनी सांगोपांग विचार करून हे संविधान निर्माण केलं. त्यामुळं या संविधानावर आमचा अढळ विश्वास आहे. या संविधानाचाच एक अपत्य लोकशाही, एक अपत्य आहे लोकशाही. ही लोकशाही आज तिला मारून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत, तिला गाडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. म्हणून या संविधानाच्या साठी आता अनुसूचित जातीतल्या लोकांचं प्रथम हे कर्तव्य आहे की हे अनुसूचित जातीचं आरक्षण कायम राहण्याच्यासाठी संविधानाला धक्काही न लागू दिला पाहिजे आणि संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करणारं सरकार आता सत्तेत आणलं पाहिजे. हेच आवाहन मी इतर जातींना, आदिवासींना, ओबीसी जातींना, इतर मागासवर्गीय जातींना हे आवाहन करीन मी की आता तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेण्याच्या पेक्षा, हिंदू म्हणून जर तुमच्यावर, जात म्हणून जर तुमच्यावर अत्याचार होतो तर हिंदू कोणी धावून येत नाहीत, त्यावेळेला धावून येतात अनुसूचित जातीचेच लोक. त्यामुळं तुम्ही आता स्वतःला हिंदू म्हणून घेणं बंद करा. तुम्ही इतर मागासवर्गीय आहात, या देशाचे मूळ मालक आहात, हा विचार तुम्ही पुढे आणला पाहिजे. आणि केवळ अनुसूचित जातींनाच नाही तर या इतर जातींना जे आरक्षण मिळालेलं आहे ते संविधानामुळे मिळालेलं आहे. संविधानातल्या वेगवेगळ्या आर्टिकलप्रमाणे 340 असेल, 341 असेल, 342 असेल आणि अनेक असेल, 15-16 हे आर्टिकल असतील शिक्षणाविषयीचे. हे सगळ्या आरक्षणांच्यासाठी आपल्याला आता मोठ्या प्रमाणात जनजागृती करून रस्त्यावरचं आंदोलन सुरू केलं पाहिजे, रस्त्यावरून आवाज उठवला पाहिजे. आणि अशाच प्रकारचं सरकार जे आमच्या मताशी ठाम आहे, लोकशाही जगवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्याच्यासाठी ज्या विचारांचं सरकार भक्कम आहे, अशा विचारांच्या सरकारांना याच्या पुढे आपल्याला निवडावं लागेल. अनुसूचित जातीच्या लोकांना मी पुन्हा अशी एक विनंती करेन, अत्यंत नम्र विनंती करेन की हे आरक्षण जर टिकलं नाही, अनुसूचित जातींचंच काय इतर कोणाचंही जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा तीच परिस्थिती पुन्हा आम्हाला गुलाम म्हणून इथे राहावं लागेल. आम्ही गुलामच होतो,
आता गुलामीतून मोठ्या प्रमाणात आम्ही उद्रेक करून बाहेर पडलोय. हा विध्वंस आम्हाला आता या विरोधात, या समाज व्यवस्थेच्या विरोधात करावा लागेल आणि संविधान कायम राखण्यासाठी, संविधान जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला आमचं कर्तव्य करावं लागेल. अनुसूचित जातींना 75 वर्षात काय लाभ झाला हे मी माझ्या अल्पमतीनुसार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मी वेगळं विशेष काय सांगतोय असं नाही, परंतु याच्यातले धोके आपण ओळखले पाहिजेत. कोणत्या कारणांमुळं हे आरक्षण धोक्यात येऊ इच्छित आहे, धोक्यात आणू इच्छित आहेत, हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण ज्या वेळेला संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली, संविधान सभेमध्ये हे झालं, त्याच वेळेला पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संसदेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शनं केलेली होती, विरोध केला होता. संसदेच्या बाहेरच नाही तर संपूर्ण देशभर संविधानाच्या विरोधात निदर्शनं केली होती, आंदोलनं केली होती. आणि हे संविधान, स्वतंत्र भारताचं संविधान या घटना समितीकडून किंवा मसुदा समितीकडून होऊ नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. हे सर्वश्रुत आहे आणि प्रत्येक वेळेला या विचारसरणीच्या लोकांनी संविधानाला विरोध केलेला आहे. या सर्व या परिस्थितीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. अरे इतकंच काय, केंद्र शासनातले मंत्री सुद्धा सांगतात. कोणी हेगडे नावाचे एक मंत्री होते आणि आता त्यांचेच कोणीतरी आहेत असं वारस वगैरे, ते सुद्धा सांगतात की भारतातलं संविधान आम्हाला मान्य नाही. आणि तो जो कोण मंत्री होता संसदेत, भारतीय जनता पक्षाचा खासदार होता आणि मंत्री होता, त्या पक्षाच्या सरकारात मंत्री होता, त्याने संसदेच्या बाहेर दिल्लीमध्ये संसदेची जाहीररित्या होळी केली होती. त्यावेळेला हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्याच खात्यातल्या, आपल्या सरकारमधल्या मंत्र्यावर कोणतीही कारवाई करू शकली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना हे संविधान मान्य नाही. हे जर उद्या 2024 नंतर जर या विचारांचं सरकार पुन्हा केंद्र सरकारमध्ये बसलं तर मात्र संविधान राहणार नाही. यानंतरच्या निवडणुका होणं कठीण आहे. हा माझा विषय नाही. माझा विषय आहे अनुसूचित जातींना काय लाभ झाला, काय नुकसान झालं हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याचबरोबर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की या संविधानाला जागृत राहून, सगळ्यांनी जागृत राहून जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मी माझं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. झालं असेल माझ्याकडून, माणूस आहे, चुका होऊ शकतात. त्या चुका झाल्या असतील तर त्या मला परत द्या. आणि संविधानाचा माझा विषय हा मी आपल्यासमोर सादर केलेला आहे. तो जर आपल्याला मान्य असेल तर माझ्या फोन नंबरवरून मला संपर्क साधावा. आणखीन काही त्रुटी असतील तर त्याही चर्चेतून आपल्याला फोनवरून सांगता येतील, त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मी एवढं विवेचन या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.